जून महिन्यात उन्हाच्या झळा कमी होऊन पावसामुळे वातावरण थंड होते। उन्हाळा संपतो आणि पावसाळा सुरू होतो आणि उन्हाळी सुट्टी संपून शाळा सुरू व्हायचे वेध लागतात। लहान मुलंही शाळेत जाण्यात उत्सुक असतात। त्यासाठी शाळेत लागणाऱ्या वस्तू विकत घ्यायची लगबग सुरू होते। दप्तर, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, वही इत्यादी वस्तूंची यादी बनते। या सगळ्या आठवणींशी जोडले गेलेले एक नाव आजही आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणतं। भूमितीसाठी वापरलेले कंपास असो की पट्टी, पेन्सिल असो की पेन, प्रत्येक गोष्टीत हे नाव आपल्या तोंडात असते। ते नाव आहे शालेय स्टेशनरी क्षेत्रातील अग्रणीय नाव कॅमलिन। मुलेही दुकानात गेल्यावर आवर्जून सांगतात की काका कॅमलिनचीच वही द्या बरं का। पण तुम्हाला माहित आहे का कॅमलिनचा निर्माता कोण आहे? कॅमलिन कंपनीचे स्वप्न एका मराठी माणसाने पाहिले आणि ते सत्यात उतरवले। काय होती कॅमलिनची कहाणी? तर कॅमलिनची स्थापना डी.पी. दांडेकर या मराठी माणसाने केली। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग डी.पी. दांडेकर यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व भारताच्या मुंबई प्रांतातील गिरगावातल्या एका चाळीत स्थापन झालेल्या दांडेकर अँड कंपनीने शाई पावडर आणि गोळ्या तयार करून जवळपासच्या शाळा कचेऱ्यांमध्ये विकण्यास सुरुवात केली। डी.पी. दांडेकर आणि जी.पी. दांडेकर या दोन भावांनी स्टेशनरी बाजारपेठेचा अभ्यास केला। तेव्हा त्यांच्या लक्षात आले की स्टेशनरीची बहुतांश साधने ही बाहेरून आयात केली जातात आणि महागही असतात। त्यांच्या डोक्यात कल्पना आली की आपण जर देशी बनावटीच्या दर्जेदार स्टेशनरी वस्तू बनवून विकल्या तर त्याचा खूप फायदा होईल। त्यांनी अशा वस्तू बनवून विकण्याचे ठरवले। त्यातून 1931 मध्ये त्यांनी आपल्या गिरगावातल्या राहत्या चाळीतील घरी शाई पावडर व गोळ्या तयार करण्याचा उद्योग सुरू केला। यानंतर त्यांनी अजून नवीन वस्तू बनवल्या। जेव्हा दांडेकरांना पेन बाजारात आणायचे होते तेव्हा त्यांनी नवीन नावाचा विचार सुरू केला। त्यांना असे नाव हवे होते जे कोणत्याही भाषेत लक्षात ठेवणे, वाचणे आणि लिहिणे सोपे होईल। आणि अखेर अंतिम नाव ठरलं कॅमल। कॅमल म्हणजे उंट। उंट जसा विना अन्न पाण्याचा वाळवंटात कित्येक दिवस जगू शकतो तसाच हा पेन मजबूत आणि टिकाऊ आहे हे त्यांना दाखवून द्यायचे होते। पुढे बाजारपेठेला आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीचे नाव बदलणे गरजेचे होते। 1946 मध्ये दांडेकर अँड कंपनीला एक खाजगी कंपनी म्हणून नामांकन मिळाले। त्यानंतर कंपनीने अनेक यशस्वी टप्पे पार केले। नंतर कंपनीचा विस्तार वाढतच गेला आणि दांडेकर अँड कंपनी 1988 मध्ये कॅमलिन लिमिटेड झाली। कॅमलिनची उत्पादने 3 विभागामध्ये आहेत: शाळा आणि शिक्षण, कार्यालय आणि ललित कला। अनेक विक्रम आज कॅमलिनच्या नावावर आहेत। कंपनीची 2100हून अधिक उत्पादने भारत आणि परदेशातही विकली जातात। एका मराठी माणसाने सुरू केलेली ही कंपनी देशात नव्हे तर परदेशातही आपले नाव गाजवत आहे।